तर गुजरातच्या वनतारामध्ये रेस्क्यू केलेल्या हत्तींवर हायड्रोथेरपी सुरू आहे। वनतारामध्ये 260 पेक्षा अधिक हत्ती आहेत। वनतारामध्ये हत्तींची कशी काळजी घेतली जाते ते पाहूया। सध्या आपण वनताराची सफर करतोय आणि वनतारामध्ये कशा पद्धतीने प्राण्यांना ठेवलं जातं आणि त्यांची निगा राखली जाते याची इत्तमभूत माहिती जी आहे ती आपण तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। सध्या आपण जकुझी हायड्रोथेरपीच्या प्लांट जवळ आहोत, ज्या ठिकाणी आपण पाहू शकतो की प्रेशर मेंटेन करून पाणी जे आहे ते तलावामध्ये सोडलं जातं आणि या तलावामध्ये आपण पाहू शकतो की हत्ती जे आहेत ते मनसोक्त पद्धतीने आपल्या स्वच्छंदी पद्धतीने या ठिकाणी खेळताना आपल्याला पाहायला मिळतात आहेत। प्रेशर क्रिएट करून पाणी जे आहे ते हत्तीच्या अंगावरती सोडलं जातं आणि त्यांचा जो संधिवाताचा आजार जो आहे तो दूर करण्याकरता या ठिकाणी प्रयत्न केला जात असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। आणि मोठ्या प्रेशर क्रिएट करून हा पाणी जो आहे तो हत्तीच्या अंगावरती सोडला जातो, जेणेकरून त्यांचे जे सांध्यांचं दुखणं आहे अर्थात आर्थरायटिसचा जो आजार आहे, सांधिवाताचा जो आजार आहे तो दूर करण्याकरता या संपूर्ण हायड्रोथेरपीचा उपयोग केला जातो। वनतारामध्ये जवळपास 260हून अधिक हत्ती जे आहेत ते या वनतारामध्ये आहेत आणि त्यांची कशा पद्धतीने निगा राखली जाते या वनताराच्या प्रशासनाकडनं आपण आता सध्या पाहू शकतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट कल्पेश हडकरसह अक्षय मंकणी, TV9 मराठी।